तर गोदावरी नदीला पूर आलाय आणि या पुराचा फटका नदीकाठच्या व्यापाऱ्यांना बसलाय। गोदावरी नदीलगत भांडी बाजारामध्ये रात्रीच्या सुमारास तब्बल 2 ते 2.5 फूट पुराचं पाणी शिरलं। अनेक दुकानांमधल्या तिथल्या वस्तूंचं नुकसान झालं। तर पुराचं पाणी ओसरल्यानंतर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिखल साचला। व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। आता जर दृश्य बघितले तर हे पाणी काही प्रमाणात जरी कमी झालं असलं तरी अनेक दुकानांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे आणि सध्या आता ह्या दुकानातून साफसफाईचं काम, पाणी काढण्याचं काम जे आहे ते सध्या ह्या दुकानदाराकडून करताना पाहायला मिळतंय। मी ह्या परिसरात रामकुंड परिसरातील आहे आणि या ठिकाणाहूनच काल रात्रीच्या सुमारास 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी पोहोचलेलं होतं आणि यामुळे संपूर्ण हे जे पाणी जे आहे ते पुराचं पाणी जे आहे ते या दुकानांमध्ये शिरलेलं होतं। यामुळे मोठं नुकसान जे आहे ते दुकानदारांकडचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कुठपर्यंत पाणी आलेलं होतं आणि सध्या काय साधारण दुकानात एक 7-8 फूट पाणी होतं आणि रात्री 3-3:30च्या दरम्यान पाणी वाढलेलं जास्ती। किती नुकसान झालंय? आता ते साफसफाई चालूच आहे, गाळ आहे, अजून ते काही दुकानं उघडायचे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाडची 24 तास नाशिक।